वागण्याचा सडा अंबा नागिनीच्या मंदिरात नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयगम आहे. चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, मी तुमच्याकडे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येतो. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती, तो म्हणजे भवानी आईचा गोंधळ. आणि हा जे गोंधळाचे आयोजन केले ते म्हणजे पेंडूर गावातील नाईक कुटुंबीय परिवार यांनी त्यांची जी कुलदेवता आहे त्या आई भवानीच्या गोंधळामध्ये या ठिकाणी विविध विधी या ठिकाणी केले जातात. ते म्हणजे पहिलं असतं गोंधळांचे तुंतुने पूजन, त्यानंतर जोगवा मागण्याचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गोंधळाची मांडवळी कशी केली जाते, मुख्य दिवटी प्रज्वलन काय असतं, त्याचबरोबर अजून विविध त्या ठिकाणी जे काही कथाकार किंवा त्यांचे जी काही अजून विधी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि ह्या गोंधळाची सांगता ही शेवटी आरत करून प्रसाद वगैरे वाटप करून या ठिकाणी केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे तो आज दुपारी चालू होणार आहे आणि उद्या सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे संपूर्ण जे काय सांगता केली जाणार आहे ते. मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे अपलोड करीन ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, भेटूया त्यांच्या घराजवळ आणि त्या ठिकाणी आजचे जे काही कार्यक्रम आहे ते आपण पाहूया. आता शेवटी पोहोचलो आहे नाईक परिवार यांच्या घराच्या समोर. कारण या ठिकाणी त्यांच्या ते कुलदेवतेचा जो काही गोंधळ सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडला जाणार आहे. त्याचबरोबर जे काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केलेलं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. आणि त्याची आता सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे थोड्याच वेळात. या ठिकाणी या नाई बंधूच्या घरी या गोंधळाला कार्यक्रम उपस्थित केले आहे. आई तुझ्या चौंडेश्वरीचे पूजन झाले, त्याप्रमाणे तुला अनुमित गादीवर बसविलेलं आहे. तरी आई या चौंडेश्वरीचा मान बळी या ठिकाणी तुला आता देण्यात येत आहे. तरी तो तू मान्य करून घ्यावा आणि या कुटुंबाला आणि काही जे मित्र पाहुणे वगैरे काय असतील त्यांना सुखासमाधी वाटणी देऊन मार्ग मोकळा करावा. आई राधा
बी गोंधळाला आवाज घुमू लागला अंबाबाई ग तुझा संबळ त्यातला नारळ काढून घ्या कमी करा. हे पहा या नाईक बंधूच्या घरी या देवीचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत. तरी सर्व नाईक परिवार व गावचे सर्व सभासद या ठिकाणी हजर आहेत का आणि ड्युटी बाजाराला परवानगी आहे का?
लहान मुलं हलका दूर ठेवा. लहान मुलं मध्ये मध्ये जास्त आहे तर त्यांना थोडंसं दूर ठेवा. कारण इथे आधी आग पेटवतोय आपण, ड्युटी पेटवतोय. माझी आंबा गरबा खेळाया निघाली, नटनुसार बालकेत झाली, माझी गरबा खेळाया निघाली. त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि भवानी देवीची कोठी करायची आहे. Thank you.
माझं येऊन दर्या किनारी विठ्ठल माझं येऊन दर्या किनारी
जो काही या ठिकाणी नाईक बंधूंच्या घरी या गोंधळाचा कार्यक्रम आज इथं उपस्थित झाला, असा काय पार पडला, चांगल्या रीतीने पार पाडून घेतला. तसेच यापुढं या कुटुंबावर तुझं छायाचित्र राहू दे आणि त्यांचं काय मायव असले सासू असणे असतील त्यांच्यावेळी कृपादृष्टी कर, धंद्या पाण्याचे असते आणि या सर्व कुटुंबाला गाडीची रुळावर लाव आणि धंद्या पाण्यात नोकरी अशा असं त्यांचा देश देऊन त्यांची नोकरी करायला लावून आई राम देवी नागिनीच्या मंदिरात फिरती सरसरा, अंबा नागिनीच्या मंदिरात फिरती सरसरा, देवी नागिनीच्या मंदिरात फिरती सरसरा. मारून ल्याली रंगाचा सडा, दैताला मारून ल्याली रंगाचा सडा. अंबा नागिनीच्या मंदिरात फिरती सरसरा, देवी नागिनीच्या मंदिरात फिरती सरसरा, अंबा नागिनीच्या मंदिरात.
आई माऊली माऊली प्रेमाची सावली, बालपणापासून मी राहिलो दूर आईपासून, बालपणापासून मी दूर राहिलो आईपासून, नाही पुरेशी मिळाली तिच्या मायेची सावली, तिची एक आठवण तिच्या ट्रंकेत गावली, तिची एक आठवण तिच्या ट्रंकेत गावली, तिची साडी नऊवारी ती मी जपून ठेवली, बारीक चौकट गुलाबी, बारीक चौकट गुलाबी रेशमी लय भारी, शिवून घेतली साडीची नऊ सारथी गोधडी, घेतो अंगावर जेव्हा कवटाळून गोधडी, घेतो अंगावर जेव्हा कवटाळून गोधडी, भरते मायेच्या स्पर्शाने माझ्या सुखाची पुतळी, माझ्या सुखाची पुतळी, आई माऊली माऊली प्रेमाची सावली. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, माय उभी गाय होनी, माय उभी गाय होनी, पुढे वासरू मागे वळूनी, कृतज्ञतेचे छान विचारे पायावर चुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. शोभिसी